फलटण शहराच्या 35 वर्षाच्या राजकारणाला, रामराजेच्या राजकारणाला आज खूप मोठा भूकंप लागून त्यांची कारकीर्द संपते. आपल्याला काय वाटतं याच्यावरती? नाही, आपण 35 वर्षापूर्वी रामराजेंची सुरुवात नगरपालिकेच्या नगराध्यक्षापासून झाली होती. ती निवडणूक त्यांनी जिंकली होती आणि त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. आता फलटणच्या नगराध्यक्षाची निवडणूक ते आणि त्यांचा मुलगा दोघे हरलेले आहेत आणि आता त्यांच्या राजकारणाचा शेवट झालेला आहे. जिथून सुरुवात झाली तिथंच शेवट होतो. तर या सगळ्या निवडणुकीवर आपण बघितलं तर ही निवडणूक कधी फलटण शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर, फलटण शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर, फलटण शहरासाठी काय केलं या मुद्द्यावर कधीही निवडणूक झाली नाही. ही निवडणूक सातत्यानं व्यक्तिगत टीका करून, षडयंत्र करून निवडणुका जिंकता येतात अशा पद्धतीचा भ्रम रामराजेंना झालेला होता आणि त्या अनुषंगानं राजकीय अस्तित्व संपलेलं संपदा मुंडेताईंच्या अडून हे पुन्हा राजकीय अस्तित्व तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व्यक्तिगत टीका असेल, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं असेल, कधी भावनिक बोलणं असेल, आजपर्यंत मिळवलेल्या पैशाचा वारेमाप वापर असेल, या सगळ्या गोष्टी आज करून झाल्या. म्हणजे राजकारणामध्ये जे काही शक्य होतं त्यांना ते सगळं त्यांनी केलं. तरी पण फलटण शहराच्या जनतेनं त्यांना नाकारलं. खास करून मी आदरणीय रणजितदादांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की प्रचंड ताकदीनं आणि कुठेही न डगमगता कसल्याही परिस्थितीमध्ये अगदी एवढं मोठं काहूर उठलेलं होतं अगदी राज्यभर मीडियाच्या माध्यमातून, त्याही परिस्थितीमध्ये मजबूतीनं उभं राहून त्यांनी परिस्थितीला सामोरं गेले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे षडयंत्र शकुनी मामांनी केलेलं होतं त्या शकुनी मामाचं षडयंत्र शकुनी मामाचं घशात घालण्याचं काम या निमित्तानं रणजितदादांनी केलं. आमदार साहेब असतील, खास करून आपण बघितलं असेल की पालकमंत्री असतील इथले, किंबहुना उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं असेल, त्यानंतर 4-4, 5-5 मंत्री आणले असतील, हिरो हिरोईन आणले असतील, सोन्याच्या अंगठ्या आणल्या असतील, बाकी सगळं प्रयत्न जे जे काय असेल शक्य ते सगळे प्रयत्न केले. परंतु या सगळ्या प्रयत्नाला आमचा शमशेरदादा पूर्ण झाला. या शमशेरदादांनी आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणसामध्ये राहून विरोधी पक्षनेता असेल, नगरसेवक असेल, किंबहुना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सातत्याने एक स्वतःचं वेगळं वलय निर्माण केलं. लोकांच्या सामान्य माणसात राहून काम केलं आणि गोरगरिबांच्या मदतीला गेलेला खऱ्या अर्थाने ते आज कामाला आलं हे आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं ह्या विजयाचं श्रेय फलटणच्या जनतेला देत असताना मी आदरणीय दादांच्या संयमालाही देईन की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये अगदी चुकीच्या पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून अगदी राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अगदी समर्थपणे सामोरं जाऊन त्यांनी ही परिस्थिती हाताळली आणि आपण निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की काही लोकांना वाटलं हिरो आणल्यावर, गोविंदाला आणल्यावर, आणखीन कोणाला आणल्यावर जिंकता येईल, तसं काही जिंकता आलं नाही. परंतु मी मनापासून दादांचं कौतुक करत असताना दादांची सगळी टीम आहे, आमदार सचिन पाटील साहेब आहेत, खास करून शमशेरदादा आणि सगळी टीम आहे. अगदी दादांच्या कुटुंबापासून शमशेरदादाच्या कुटुंबियापासून सगळ्यांनी प्रचंड ताकदीनं काम केलं आणि हे सगळं समोर उभं असलेलं कार्यकर्त्यांचं कुटुंब यांनी अख्ख्या राज्यामध्ये या निवडणुकीला महत्व होतं. नगरपालिका तर खूप ठिकाणी झाल्या, पण जे वलय निवडणुकीला फलटणच्या निवडणुकीला आलं ते कुठेही आलं नव्हतं. त्यामुळे मी आज अधिकृतरित्या जाहीर करतो की आता रामराजाचं संस्थान खालसा झालेलं आहे. ही शेवटची दुखदुखी होती आणि म्हणताना आता की दिवा विजताना मोठा होतो तशा पद्धतीचा प्रयत्न केला त्यांनी, शेवटचा प्रयत्न केला, पार्टी बदलून केला, पक्ष बदलून केला आणि सगळे प्रयत्न करून केला. त्यामुळे ते काय आता जमलं नाही. त्यामुळं मला आता खऱ्या अर्थानं फलटण शहराला आता त्यांच्या रामराजेंच्या षडयंत्रापासून मुक्ती मिळालेली आहे. एक वेगळा प्रश्न होता माननीय रणजितदादांच्या बाबतीतला की रणजितदादांना राज्यसभा कधीपर्यंत मिळणार, त्यासाठी आपण प्रयत्न करणार का? मला ही राज्यसभेची निवडणूक नाही आहे,
परंतु काळजी नका करू, रणजितदादांची काळजी आमच्या पक्षाला आहे, भारतीय जनता पक्ष, आणि खास करून आदरणीय देवेंद्रजी यांचे खूप लाडके रणजितदादा आहेत. त्यामुळे दादांचा योग्य विचार योग्य ठिकाणी होईल, काळजी करू नका. पण दादा आमचा मागून घेणारा नाही, दादा आमचा हिसकून घेणार आहे, काळजी करू नका. परिस्थिती आता जी समोर आहे, आता फार दिवस नाही राहिले, काळ वेगानं पुढे जात असतो. त्यामुळं त्याचं उत्तर त्यालाच मिळणार आहे. आणि मी हे सांगत होतो की खासदारकीच्या वेळी रचलेलं षडयंत्र ना प्रभू श्रीरामाला मान्य झालं, ना फलटण शहराच्या जनतेला मान्य झालं. या मातीतला खासदार जो एवढी चांगली लोकांची सेवा करत होता, त्याचा पराभव करण्याचं पाप जे ज्या शकुनी मामाने केलं, त्या षडयंत्रामध्ये शकुनी मामा सहभागी झाला आणि त्याचंच परिपाक हा आहे. फलटणच्या जनतेनं विधानसभेला उत्तर दिलंय, फलटणच्या जनतेनं आता नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत उत्तर दिलंय, आणि आज राज्यव्यापी ही निवडणूक झाली होती. याला कारण बी होतं की त्यांनी त्याला तसं स्वरूप दिलं होतं आणि याच्यातून राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधला होता. पण फलटणच्या जनतेनं आता ते नाकारलेलं आहे. त्यामुळं रामराजा हा इतिहास झालेला आहे. भाऊ, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका योग असलेल्या आहेत, आपण काय बघता त्याच्याकडे? तर मला एक सांगतो होतं की मुळात काय आहे की आता आज निवडणुकीत आनंद घेऊ द्या, विजयाचा आनंद घेऊ द्या, आणि प्रचंड कष्टातनं आलेलं हे जे यश आहे त्याचा आनंद घेऊ द्या. जिल्हा परिषदेला खूप वेळ आहे अजून, आपण त्याचं उत्तर देऊ जिल्हा परिषदेला. ओके.